अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान पूजा मांडणी करताना सगळ्या गोष्टी साधा फोटो जरी आपल्याकडे असेल तरी काही हरकत नाही. साधी सोपी पूजा मांडणी आपण करू शकतो. बालाजी महाराजांचा फोटो फक्त ठेवायचा. आणि काल यूट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आपण 51 वेळा व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान सामूहिक घेतलं होतं. तर आपण प्रत्येक एकादशीला अनुष्ठान 9:30 वाजता घेत असतो. रात्री 11:30 वाजता अंघोळ करून आपण बसावं आणि व्यंकटेश स्तोत्र आहे ते आयुष्यामध्ये एकदा 3 दिवसीय किंवा 1 दिवसीय अनुष्ठान आपण करायला पाहिजे. तर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना खूप जण म्हणतात की मराठीमध्ये वाचायचं आहे संस्कृतमध्ये. आपण संस्कृतमध्ये वाचावं. संस्कृतमध्ये ओव्या असतात 15, त्यापैकी 8व्या ओवीपर्यंत 20 वेळा वाचायचं आणि 21व्या वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. तर काल 51 वेळा व्यंकटेश स्तोत्र घेतलं होतं. हे मला सापडलेले महादेव आहे. त्यांच्यासमोर बसून आपण व्यंकटेश स्तोत्र आहे ते साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी केली होती. अधिक मास असल्यामुळे कॉईनवर दिवे लावले होते. अधिक मासाचं वाण बालाजी महाराजांना आपण दिलं होतं. 51 कॉईन घेतले होते आणि असं साधं सोपं दीपदान असेल, दिवे असेल ते लावून साधं सोपं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान काल बालाजी महाराजांनी करून घेतलं. असं दीपदान दिलं, छानपैकी दर्शन घेतलं. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना रात्री खिडक्या वाजत नाही, दारं वाजत नाही. आपल्या मनातील भीती दूर करा. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कोणी करावं? ज्यांचं लग्न जमत नाही, ज्यांना काही व्यापारात अडचण असेल, शिक्षणात अडचण असेल, नोकरीमध्ये अडचण असेल, कोणतीही समस्या असेल, आध्यात्मिक प्रगतीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी आहेच, पण आपलं मन स्थिर राहण्यासाठी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण रात्री 11:30 वाजता अंघोळ करून बसावं, भस्म लावावं, सवळं घालावं आणि छानपैकी व्यंकटेश स्तोत्र आपण वाचावं. आणि व्यंकटेश स्तोत्र वाचताना मोठ्याने वाचावं. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा आणि छानपैकी करायचं. आपल्याला अजून माहितीसाठी आपण यूट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णी अवश्य बघावं. त्याच्यावर आपण सगळ्या माहिती टाकत असतो. आपण आतापर्यंत बघितलं नसेल तर अवश्य बघा. असं सवळं घालायचं, भस्म लावायचं, पुस्तक घ्यायचं आणि छानपैकी आपण व्यंकटेश स्तोत्र आहे ते मोठ्याने म्हणायचं. हे मला सापडलेले महादेव आहे. त्यांच्यासमोर बसूनच आम्ही सेवा आहे ते सगळ्या करत असतो. महादेव आमच्याकडून सेवा करून घेत असतात आणि खूप जणांच्या मनामध्ये भीती आहे व्यंकटेश स्तोत्राची. ती भीतीच दूर करायची आहे. सगळ्यांनी रोज पहिले सकाळ संध्याकाळ व्यंकटेश स्तोत्र वाचावं, मग नंतर रात्री अनुष्ठान करावं. सकाळ संध्याकाळ वाचण्याची प्रॅक्टिस करावी. रोज करा. सकाळ संध्याकाळ दुपार कधीही करू शकता. असं लाईव्ह आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान यूट्यूबवर लाईव्ह घेत असतो. महाराजांनी काल 51 वेळा व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करून घेतलं. खूप छान झालं. खूप जण आले होते आणि प्रसन्न झालं. महाराज आपल्याकडून करून घेता. श्री